एप्रिल मे महिन्यामध्ये आलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे अवघा देश हादरून गेला आणि याचा खूप मोठा फटका महाराष्ट्राला सुद्धा बसला। गेल्या काही दिवसांपासून आपण सगळेच जण या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, पण तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आपल्या डोक्यावर अजूनही कायम आहे। तिसऱ्या लाटेबद्दल आतापर्यंत अनेक अंदाजही लावले गेलेत आणि त्याचाच परिणाम म्हणून राज्यभरात कोविड संदर्भात लावले गेलेले निर्बंध अजूनही पूर्णपणे उठवले गेलेले नाहीयेत। पण काल आयसीएमआर आणि सेरो यांनी केलेल्या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर झाले आणि या निकालांनुसार भारतातल्या 40% नागरिकांमध्ये अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंड आढळून आलेली आहेत, तर 6 ते 9 वयोगटातील 57% मुलांमध्ये या अँटीबॉडीज आढळून आल्यात। त्यामुळे आता निर्बंधांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला अनेक प्रश्न पडलेत आणि तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनातल्या याच प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडून। राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे सध्या आपल्या सोबत आहेत। टोपे सर, एबीपी माझाच्या या विशेष वृत्तामध्ये आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी हाच आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण सगळेच जण ऐकतोय, जुलैपासून सप्टेंबर पर्यंत अनेक अंदाज लावले गेले होते तिसरी लाट येण्याचे। आता महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आम्हाला तिसऱ्या लाटेबद्दल नेमकी काय माहिती देऊ शकतायत? मला असं म्हणायचं की तिसरी लाट येऊ शकते आणि केव्हा येऊ शकते याचा अंदाज हा खऱ्या अर्थाने आपल्यावर आहे। म्हणजे कधी आपण जर का निर्बंध पाळले, आपण जर संपूर्ण प्रोटोकॉल्स जे काही आहेत कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच कोविड अनुषंगिक वर्तणुकीचे ते जर व्यवस्थित पाळले तर नक्कीच आपल्याला ते थोपवता येऊ शकेल। वॅक्सिनेशन हा पण एक महत्त्वाचा रामबाण इलाज आहे की ज्याच्यामुळे इन्फेक्शन पण कमी होतं आणि जर झालं तरी ते अत्यंत माइल्ड स्वरूपाचं असतं। त्यामुळे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि इन्फेक्शन या दोन आणि वॅक्सिनेशन ह्या दोन गोष्टींच्या अनुषंगाने आपल्याला ही तिसरी लाट थोपवता येऊ शकते। तीच आव्हान विनंती, नम्र विनंती माझ्या जनतेला या निमित्ताने असू शकेल। मला वाटतं की आपण वॅक्सिनेशन खूप जोरात केलं तर आपल्याला नक्कीच त्याची लांबी म्हणजे काय म्हणायचं त्याला पुल ऑन करता येईल, त्याला पुल ऑन करता येईल आपल्याला। सगळ्यात महत्त्वाचं आहे सिरोमध्ये की 67% लोकांमध्ये अँटीबॉडीज सापडलेल्या आहे असा सर्वे म्हणतो। जर ही परिस्थिती असेल, एवढ्या लोकांमध्ये जर प्रतिपिंड तयार झालेली असतील, तर कोरोनाचे निर्बंध पाळून व्यापार उद्योग, शाळा आणि इतर सगळ्याच गोष्टी ज्या सध्या बंद आहेत त्या सुरू करायला काय प्रॉब्लेम आहे असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातली जनता विचारतीये। मला असं वाटतं आयसीएमआर जी केंद्र शासनाची महत्त्वाची संस्था आहे की जी या संदर्भात म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च म्हणतो आपण, तर त्यांनी जे प्रोटोकॉल्स डे 1 पासून दिलेले आहेत, 9 मार्च पासून पहिल्या रुग्ण आढळल्यापासून तर आजपर्यंत संपूर्ण देश आयसीएमआरच्याच प्रोटोकॉल प्रमाणे काम करतोय। महाराष्ट्र पण 100% त्या प्रोटोकॉल प्रमाणे काम करतोय। मला असं वाटतं आयसीएमआरनी सिरो सर्व्हेलन्स केलेला आहे आणि त्यांचे जे काही निकाल आहेत त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला सांगावे, प्रोटोकॉल्स द्यावेत आणि कशा स्वरूपाने पुढची रिलॅक्सेशन्स असावेत या संदर्भातल्या काही सूचना द्याव्यात। कारण आत्ताच ज्या केंद्राच्या टीम येऊन गेल्या 10 जिल्ह्यांमध्ये जिथे ॲव्हरेजपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे त्या ठिकाणी ह्याच सगळ्या गोष्टी सांगितल्यात की गर्दी करू नका, निर्बंध पाळाच, टेस्टिंग वाढवा आणि ट्रॅकिंग ट्रेसिंग करा, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। त्यामुळे आम्ही त्यांच्याच अनुषंगाने वर्तणूक किंवा आमच्या ॲक्शन्स असतात। आयसीएमआरला माझी रिक्वेस्ट राहील आणि आम्ही नक्कीच लिहू की या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन करा, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने नक्कीच काम करू। पण आयसीएमआरच्या याच सर्वेक्षणामध्ये एक असाही निष्कर्ष समोर आलाय की 6 ते 9 वयोगटातल्या 50%पेक्षा रात्र 55%पेक्षा जास्त मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या। त्यामुळे आयसीएमआर स्पेसिफिकली असं म्हणतंय की प्राथमिक शाळा अगोदर सुरू करण्याबाबत विचार करण्यात यावा। महाराष्ट्र सरकार सुद्धा असा काही विचार करणार आहे? मला असं वाटतं आयसीएमआरने जर गाईडलाईन दिली
तर आपल्याला विचार करायला अजिबात अडचण नाही आहे. त्यांनी फक्त गाईडलाईन देण्याची आवश्यकता आहे. शेवटी मी सांगतो काय की तेच एक्सपर्टीज आहेत. शेवटी या सगळ्या महामारीमध्ये किंवा इपिडेमिकमध्ये आपल्याला एक्सपर्टीज सल्ला हाच महत्त्वाचा आहे. म्हणजे एक्सपर्ट लोकांच्या सल्ल्याने आपण ॲक्शन घेणं. त्यामुळं सगळे प्रोटोकॉल्स आपण त्यांचे पाळतो आहोत. त्यांनी आपल्याला सूचित करावं. आपण निश्चित प्रकारे त्यावर माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेच मंत्रिमंडळ त्यावर विचार करू. आणखी एक ICMRच्या या सर्व्हेमधला मुद्दा असा आहे की प्रौढांपेक्षा लहान मुलांमधला संसर्गाचा प्रभाव हा कमी असेल आणि ते हाताळणं सोपं जाईल. जर तिसऱ्या लाटेच्या चर्चा आतापर्यंतच्या आपण ऐकल्या तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त धोका हा लहान मुलांना असेल असं म्हटलं जात होतं. आता दोन गोष्टी समोर येत आहेत. एक तर 57% मुलांमध्ये अँटीबॉडीज आहेत आणि दुसरं ICMR हेही म्हणतं की लहान मुलांमधला संसर्गाचा प्रभाव कमी आहे. त्यामुळं मग मुलांच्या बाबतीमध्ये काळजी थोडीशी कमी झाली असं म्हणावं. असं सिरो सर्व्हेलन्सवरून तरी नक्कीच थोडं आधार वाटतो की जर एवढे चांगले अँटीबॉडीज त्यांच्यामध्ये असतील तर लहान मुलांची काळजी करण्याचा जास्त विषय येऊ नये असं मला सिरो सर्व्हेलन्सच्या रिपोर्टच्या आधारे म्हणावंसं वाटतं. आणि ती खूप जमेची बाजू आहे. लहान मुलांची सगळ्यांनाच काळजी वाटत असते, सगळ्या पालकांना लोकांना. आणि त्यामुळे आम्ही सुद्धा खूप काळजीत पडलो होतो. जिल्ह्यात आम्ही पीडियाट्रिक वॉर्ड्स तयार केलेले आहेत, पीडियाट्रिक टास्क फोर्स तयार केलेले आहेत. त्यांच्या मेडिसिन्स, त्यांचे व्हेंटिलेटर्स, त्यांच्यासाठी लागणारं संपूर्ण व्यवस्था आम्ही केलेली आहे. आणि हे केंद्र शासनानेच सूचित केल्यामुळे केलेली आहे. त्यामुळे आता जर सिरो सर्व्हेलन्स रिपोर्टमुळे थोडा आधार मिळत असेल तर ती नक्कीच चांगली बाब आहे. आणि मला असं वाटतं की लहान मुलांना खरोखर होऊ नये, कुणालाच होऊ नये, लहान मुलांना होऊ नये. लसीकरणाचा मुद्दा सर मला तुम्हाला विचारायचा आहे. लसीकरणाचं ज्या गतीनं लसीकरण व्हायला हवं त्या गतीनं होत नाहीये असं तर सध्या दिसतंय. लस पुरवठा पुरेसा नाहीये. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहे. काल मुंबईचे पालकमंत्र्यांनी असं म्हटलं की 70% जोपर्यंत मुंबई आणि मुंबई आजूबाजूच्या शहरातलं लसीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निर्बंध उठवण्याचा कोणताही प्रश्न येत नाही, आम्ही ते उठवू शकत नाही. जर असं असेल तर या सगळ्या परिसरातलं 70% लसीकरण, पहिला प्रश्न, कधीपर्यंत पूर्ण होण्याची महाराष्ट्र शासनाला अपेक्षा आहे? मग महाराष्ट्राची जर अपेक्षा अशी आहे की महिना 2 महिन्याच्या आत 100% महाराष्ट्राचं लसीकरण पूर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीनं लस उपलब्ध व्हावी ही केंद्र शासनाने मेहरबानी जर राज्यावर केली तर मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं काम केंद्र शासनाकडून होईल. आजची आमची एकच महत्त्वाची मागणी राहील की कुठल्याही परिस्थितीत लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करा. आज आम्ही सरासरी 2-2.5-3 लाख लस देऊ शकतो अशा पद्धतीनंच लस आमच्याकडे येत आहे. जेणेकरून आम्ही खरं तर आमची क्षमता 10 लाख किमान आहे आणि कमाल 15 लाखाच्या वर आहे. तर माझं म्हणणं आहे की साधारण किमान आणि कमालच्या दरम्यान तरी व्हायला पाहिजे. आणि जे आज अक्षरशः 2-2.5-3 लाखाच्या दरम्यान आम्ही करू शकतो, कारण जी येते ती आम्ही लगेच वितरित करतोय आणि करून घेतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की केंद्राने नक्कीच लसीकरणाला म्हणजे हे करावं, त्याची लसीकरणाची गती वाढवण्यासाठी संख्या मात्रा अधिक जास्त उपलब्ध करून द्यावी. आणि मला 100% ते सायंटिफिकच विषय आहे की जर 70-80% आपण लसीकरण करू शकलो तर एक हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक प्रतिकार शक्ती ही निर्माण होते आणि ती खऱ्या अर्थाने आपल्या या महामारीमध्ये खूप गरजेची आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने रिलॅक्सेशन देण्यासाठी, निर्बंध उठवण्यासाठी खूप गरजेची आहे. आणि त्यामुळे हे जर झालं तर हाच एकमेव सध्या रामबाण उपाय आहे. सर, तुम्ही म्हणताय हा रामबाण उपाय आहे. मग गेल्या काही दिवसांपासून अनेक मुंबईकरांकडनं हा प्रस्ताव समोर येतोय की ज्यांचे लसींचे दोनही, एकही लोक म्हणत नाहीत, ज्यांचे लसींचे दोनही डोस झालेत, पहिलाही झालाय, बूस्टर डोस सुद्धा झालाय, किमान त्यांना मुंबईतल्या लोकलमधनं प्रवास करायला परवानगी द्या असं ते म्हणतात. आणि खरं तर लस घेतलेली असेल तर आपल्याकडे प्रॉपर सर्टिफिकेट सुद्धा आहेत सगळ्यांकडे. असं असताना या दोनही लस घेतलेल्यांचा मुंबईतल्या लोकलसाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी सुद्धा विचार का होत नाही आता?
नाही, आता टप्प्याटप्प्याने अनेक विचार होत आहेत, नाही असं नाही. जसं आता मुंबईच्या विमानतळावर येत असताना कुठल्याही परिस्थितीत कंपल्सरी 24 तास अगोदर निगेटिव्ह सर्टिफिकेट असल्याशिवाय मुंबईमध्ये एंट्री नसायची, नाही तर त्यांना आयसोलेट केलं जायचं, म्हणजे अलगीकरण कक्षामध्ये दाखल केलं जायचं. तो निर्बंध सोडला आणि आम्ही आता त्यांना फक्त 2 लस घेतली आहे का, चला एंट्री करा, असं आपण करतोय. तर आता हे टप्प्याटप्प्याने करतायत. कदाचित तेवढे रेल्वेजवळ मनुष्यबळ नसावा किंवा एवढं तपासणं होईल का खरोखर एवढ्या गर्दीतून, की आपल्याला 2 लस घेण्याचं हे तपासूनच मग आत द्यावं. हा कदाचित छोटे छोटे काही विषय असू शकतात, त्यामुळे सुद्धा अद्याप निर्णय झालेला नसेल. पण निर्णय तुम्ही म्हणताय तसं 2 लस घेतलेली असेल तर अनेक निर्बंध आता शिथिल करायला हवेत, ह्या विचाराच्या बाबतीत कुणाचंही दुमत नाही. त्यामुळे जरूर या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि आमचा टास्क फोर्स हा निश्चित प्रकारे योग्य त्या निर्णयाला येईल असं मला आशावाद आहे. दुमत नाही असं सर तुम्ही म्हणताय, फक्त अवघ्या महाराष्ट्राचा प्रश्न हाच आहे की हे नेमकं होणार कधी. याला जोडून एक पुढचा प्रश्न आहे की एकीकडे आपण लोकलमध्ये पुरेसं मनुष्यबळ नसल्यामुळं आम्हाला हे तपासता येणार नाही किंवा त्या संदर्भातली अजूनही कोणती तयारी झालेली नाही असं तुम्ही म्हणताय, पण दुसरीकडे मुंबईच्या रस्त्यांवर आज दिवसभरात आपण कधीही फेरी मारली तर बेस्टच्या बसेस असतील, एसटीच्या बसेस असतील, त्या ज्या गतीनं आणि जितक्या लोकांनी भरून चालल्या ते बघितल्यावर तिथे कोणतेही निर्बंध पाळता येत आहेत असं वाटत नाही. मग एकीकडे आपण लोकल कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा, पण दुसरीकडे मात्र लोकांना आपण जबरदस्ती करतोय बसने जा, आणि तिथेच आणखीन धोका वाढण्याची शक्यता निर्माण होतीये. नाही, बरोबर आहे की आता कसं आहे, मुंबईमधल्या ह्या सगळ्या वाहतुकीची व्यवस्थेचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण शेवटी आपण काम करायचं असेल, व्यवसाय करायचा असेल, काही करायचं असेल तर बस, रेल्वे हे लाईफलाईनच आहेत आणि त्यामुळे या सगळ्या बाबी निश्चित महत्त्वाच्या आहेत. परंतु या बाबतीत शेवटी कसं आहे की एकीकडे संसर्ग होण्याची भीती, एकीकडे आपल्याला हा सगळ्या लोकांना सुविधासुद्धा राहिल्या पाहिजेत, त्यांना अडचणी निर्माण होता कामा नयेत, ह्याही गोष्टी आहेत. तर या दोघांचा मध्यबिंदू माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतात, माननीय मुख्यमंत्रीच या बाबतीतले निर्णय घेतील आणि मला विश्वास आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा इनपुट ज्याला म्हणू आपण ते घेत असतात सातत्याने, आम्ही देत असतो, आमचा आरोग्य विभागही देत असतो आणि त्या बाबतीत मुंबईच्या बाबतीतला रेल्वे असेल आणि अन्य गोष्टी असतील, हे निर्णय माननीय मुख्यमंत्री त्यांच्या स्तरावर विचारपूर्वक निश्चित प्रकारे घेतील. आम्ही जो काही तुम्ही म्हणतायत हा पब्लिक इनपुट समजून आम्ही त्यांच्यापर्यंत सुद्धा हा इनपुट देण्याचा विषय नेहमी करत असतो, पुन्हाही करत राहू. जून महिन्यामध्ये सर तुमची एक मुलाखत एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी घेतली होती. त्या मुलाखतीमधलं तुमचं एक वाक्य, मी काही वेळापूर्वी ती मुलाखत ऐकत होते, ते विशेष लक्षात राहिले. ते वाक्य असं होतं की मला गर्दीची भीती वाटत नाहीये, पण गर्दीमध्ये जे लोक मास्क घालून येत नाहीयेत त्यांची मात्र नक्की भीती वाटते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं होतं की कोविड प्रोटोकॉल जर पाळत नसतील लोक तर मात्र ते निश्चितच भीतीदायक आहे. जर असं असेल तर आता कोविड प्रोटोकॉलची सक्ती करून लोकांना घराबाहेर पडायला परवानगी देणं हे जास्त संयुक्तिक असणार नाहीये का, फक्त निर्बंध कठोर करण्यापलीकडे? नाही, आपलं म्हणणं बरोबर आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लोक मास्क घालत नाहीत आणि घराबाहेर पडतात आणि पब्लिक प्लेसेसमध्ये जातात त्या सगळ्यांना पोलीस फाईन्स करतायत. अनेक जिल्ह्यांमध्ये काही कोटी कोटी रुपयांचे फाईन्स आत्तापर्यंत म्हणजे अगदी पूर्ण वर्ष दीड वर्षामध्ये जमा झालेले आहेत आणि म्हणून ह्या गोष्टी चालूच आहेत. पण तरीसुद्धा आपण जर सर्वदूर बघितलं तर फार कठोर पद्धतीनं ह्या गोष्टीचं पालन होतानीचं जनतेकडून सुद्धा दिसत नाही. आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की शेवटी एक आहे, आपला संसर्ग होतो कशाने? संसर्ग या तुमच्या तोंडाच्या थेंबातूनच संसर्ग होतो, नाकाच्या शिंतोड्यातूनच संसर्ग होतो. ते जर कवर्ड असेल तर मग फार अशी काही काळजीचा विषय नसतो. कारण मग आपण म्हणतो काय, प्रोटोकॉल पाळा म्हणजे काय, शेवटी आपलं मास्क घाला आणि सोशल डिस्टन्स पाळा, हा 2 महत्त्वाचा विषय. आता शेवटी सोशल डिस्टन्स 1 मीटरभरचा आपण पाळला आणि हे जर पाळलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम येण्याचं काही कारण नाही. हे मी पहिल्या अगदी सुरुवातीलाच सांगितलं की आपल्याला तिसरी वेव रोखण्यासाठी किंवा लांबवण्यासाठी काय उपाय आहेत, तर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि वॅक्सिनेशन हे 2 मला उपाय दिसतात कुठल्याही परिस्थितीत. आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचा अर्थच सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क हा महत्त्वाचा आहे. काही दिवसांपूर्वी आणखी एका मुलाखतीमध्ये सर तुम्ही असंही म्हटलं होतं
की एक तर सगळे निर्बंध काढून टाका किंवा जेवढे निर्बंध आहेत ते सगळेच्या सगळे लागू ठेवा. आणि या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं तुम्ही म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांशी या बाबतीत तुमचं काही बोलणं झालं? नाही, हा विषय मी कुठल्या मुलाखत दिलेला विषय नाहीये. हा विषय आम्ही जे माननीय मुख्यमंत्री व्हीसी घेतात, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतात आणि त्यामध्ये सर्व राज्यातले कलेक्टर्स, कमिशनर्स आणि आरोग्यमंत्री म्हणून मी असतो आणि त्यावेळी प्रत्येक जण बोलतो आणि नंतर मग माझाही टर्न असतो. त्यावेळेस मी माझा विचार व्यक्त करत असतो. त्यावेळी मी हे सांगितलं की मी आज जे एबीपी माझामध्ये तुम्ही जे निरीक्षण सांगतायत की बसेस फुल भरलेले आहेत आणि कधी कधी आपण पाहतो तर इवन अगदी शॉप्समध्ये गर्दी सापडतीये, लोकांच्या दुकानांमध्ये गर्दी सापडते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणून मी म्हणालो की जर आपल्याला खरोखर आपण हे कशासाठी निर्बंध लावणं, हे काही एका कल्याणकारी राज्याला हा काही विषय आवडणारा विषय नाही, कुणालाच आवडणारा विषय नाही, मुख्यमंत्र्यांना नाही, आरोग्यमंत्र्यांना नाही, कुणालाच नाही. प्रश्न एवढाच आहे की हे निर्बंध आपण जनतेच्या काळजीसाठीच लावतो, पण त्याचे दुष्परिणाम नक्कीच जनतेवर होत आहे याचं पण भान सरकारला आहे. याचा मध्यबिंदू कुठेतरी गाठला पाहिजे आणि त्याच्यातून जीव वाचवण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केला पाहिजे. आणि नंतर जसं माननीय प्रधानमंत्री पण बऱ्याचदा म्हणतात की जान है तो जहान है, तशा दृष्टीनं आपल्याला ती काळजी वाटते. मुख्यमंत्री महोदयांना असो, उपमुख्यमंत्री महोदयांना असो, आम्हाला असो, सगळ्यांना ती काळजी वाटते म्हणून आपण हे निर्बंध आहेत. जनतेने सुद्धा या निर्बंधांचा गैरअर्थ लावू नये. काहीही त्याच्यामध्ये उलट सरकारचे कितीतरी टॅक्स जातो, कितीतरी व्यवसाय लोकांचा प्रॉब्लेम होतो, सरकारला अडचणी येतात, लॉ अँड ऑर्डरची निर्माण होतात, लोक त्रस्त होतात, लोकांची नाराजी त्यामुळे वाढू शकते. या सगळ्यांचं भान आहे. पण एकीकडे जर तिसरी लाट आली आणि ती खूप महाभयंकर आली, त्यात मृत्यू खूप वाढले, तर त्याची पण शेवटी जबाबदारी शासनावर येऊ शकते. आणि म्हणून ह्या सगळ्यांची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून फार विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज असते. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो की बाबा आपण एकतर जे निर्बंध लावले ते अत्यंत व्यवस्थित पाळावेत, नाहीतर मग काय अर्थ आहे, मग अशी हर्ड इम्युनिटी येऊ द्या, मग काय म्हणजे हे करून एक आपलं आपण म्हणतो ना उद्वेगाने म्हटलेला मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की ही तुमची प्रतिक्रिया उद्विग्न प्रतिक्रिया होती का सगळी परिस्थिती बघितल्यानंतरची? हो हो, म्हणजे मी सीएम साहेबांना, संपूर्ण प्रशासनाचे संपूर्ण अधिकारी असतात, त्यामुळे सीएम साहेबांना मी हे सांगितलं आणि सीएम साहेबांनी त्या बाबतीत त्या व्हीसी मध्ये माझा तो विचार उचलून धरून सांगितला की राजेश टोपे जे म्हणतायत ते अत्यंत रास्त गोष्ट आहे. या गोष्टींचं एक तर निर्बंध आपण लावतोय, वेगवेगळे लेवल्स केलेले, त्या लेवल्सला पालन करा, अन्यथा काय उपयोग आहे. मग आपलं जर असं वाढलं तर जनताही नाराज होईल व्यवसाय न झाल्यामुळे आणि हेही वाढेल, तर दोन्ही कसं काय आपल्याला हे होईल. ठीक आहे बाबा, एखाद्या वेळेस व्यवसायाने झाला, थोडा एखादा समूह थोडासा त्या दृष्टिकोनातून त्यांची नाराजी असू शकते, परंतु त्याला कारण आहे की आम्ही जीव वाचवण्यासाठी हे करतोय. पण दोन्ही नाही म्हटल्यावर असं कसं व्हायचं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ते व्यवस्थित जे काही आपण प्रोटोकॉल्स आहेत, नियम आहेत, निर्बंध आहेत ते पाळले पाहिजे. हा त्यामागचा खऱ्या अर्थाने एक पॉझिटिव्ह अर्थ आहे, दुसरा काही विषय नाही. त्याचा गैरअर्थ लावू नये एवढीच माझी आपल्याला सुद्धा सगळ्यांना विनंती आहे. बरोबर. एक आणखी प्रश्न विचारायचा होता जो वाहतुकीच्या संदर्भातच आहे. लोकल बंद राहिल्यामुळं बसेसने प्रवास करण्याची वेळ येते. याच्यामध्ये इन्फॉर्मल सेक्टर आपलं जे आहे, असंघटित क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांना बसचा खर्च हा परवडणारा खर्च नाहीये. त्यामुळं लोकलसाठी अनेकांचा अट्टहास आहे. मर्यादित प्रमाणात द्या, कमी गर्दी, काहीतरी निर्बंध घाला, पण लोकल सुरू करा, अशी मुंबईकरांची वारंवार मागणी येते. ती याच्यामुळेच येते. आणि अर्थातच वेळेचाही खूप मोठा मुद्दा आहे, कारण प्रवासामध्ये आज जर बघितलं तर अगदी आम्हालाही रोज ऑफिसमधनं घरी जाताना 2-2, 2.5 तास 40-40 किलोमीटरसाठी घालवावे लागतात. हे सगळं बघता किमान काही प्रमाणामध्ये लोकलच्या प्रवासासाठी आता मुभा द्यावी ही मागणी जी पुढे येते, त्यावर राज्य सरकार गांभीर्यानं विचार करणार का? मला असं वाटतं जनतेचा जो आवाज आहे, जे म्हणणं आहे, जे एबीपी माझानी माझ्यापर्यंत पोहोचवलं, ते जसंच्या तसं मी माननीय मुख्यमंत्र्यांना उद्या सकाळी पोहोचवेल. त्यावर माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील. काल एक प्रश्न अख्ख्या देशभरामध्ये गाजला की देशामध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा 374 काल होता, तो आज अचानक 9,978 झाला. आणि केंद्राकडनं याचं स्पष्टीकरण असं आहे की यातले 3,509 मृत्यू हे महाराष्ट्रानं रिकन्साईल केलेत, ऍडजस्ट केलेत.
अचानकपणे एवढे मृत्यू महाराष्ट्रामधला आकडा वाढण्याचं कारण काय? ही ऍडजस्टमेंट का करावी लागली? कसं असतं, कुठल्याही जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्स सुद्धा कोविड हॉस्पिटल्स आहेत आणि सरकारी हॉस्पिटल्स सुद्धा कोविड हॉस्पिटल्स आहेत. अशा वेळेस प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये मृत्यू झालेल्या लोकांची रिअल टाईम, ज्या दिवशी मृत्यू झाला त्याच दिवशीचं ते रिअल टाईम डेटा मृत्यूचा त्यांनी कळवला पाहिजे सरकारी दवाखान्यात आणि ते नंतर मग अपलोड करतात गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर, केंद्राच्या पोर्टलवर. ही जी प्रक्रिया असते ही बऱ्याचदा वेळेने होत नाही. प्रायव्हेट हॉस्पिटल्स तेवढे सतर्क राहून करत नाहीत. आपण वारंवार त्यांना सूचना दिलेल्या असतात. आपले सिव्हिल सर्जन जिल्ह्यातले त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. कलेक्टर्सला सुद्धा आम्ही वारंवार कडक सूचना दिलेल्या आहेत की या सगळ्या गोष्टी रिअल टाईम घडाव्यात, म्हणजे त्या ज्या दिवशी घडल्यात. पण त्या कधी कधी होत नाहीत. आठवडा 2 आठवडा लेट झालं की मग अशा पद्धतीचा एकंदर पूर्ण राज्यभराचा आकडा हा रिकन्साईल करावा लागतो, ॲडजस्ट करावा लागतो आणि तो आकडा आहे. मला वाटतं की मी पहिल्या दिवशीपासून एक सांगत आलेलो आहे की आरोग्य विभाग, माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली माझ्याही तेवढ्याच अधिकारामध्ये निश्चित प्रकारे आमचं पारदर्शकता आणि प्रामाणिकता याला कुठेही तडजोडीचा विषय असणार नाही हे सांगितलेलं आहे. एकही मृत्यू लपवलेला नाही आणि एकही ॲक्टिव्ह केस जी पॉझिटिव्ह झालेली ती लपवलेली नाही. त्यामुळे यामध्ये कुठलाही लपवालपवीचा विषय नाही. 2,500 नवीन केसेस रिकन्सायलेशनमध्ये काल अपलोड करण्यात आल्या आणि 3,500 मृत्यूच्या केसेस रिकन्सायलेशनमध्ये अपलोड करण्यात आल्या. ह्या गोष्टी पारदर्शकपणे अपलोड करण्यात आलेल्या आहेत. मी सांगतोय की ह्या गोष्टी व्हाव्यात, पण राज्यभरामध्ये ह्या गोष्टी कधी कधी खूप वारंवार सूचना देऊन सुद्धा ज्या पद्धतीनं कडक शिस्तीनं पाळल्या पाहिजे ते होत नाही. त्यामुळे एक 8-10 दिवसाचा आकडा कुठेतरी तो रिकन्साईल करावा लागतो. तो त्यातला भाग आहे. दुसरा मुद्दाम लपवण्याचा काही विषय नाही. ही सगळी मुलाखत करण्या अगोदर आम्ही काही लोकांशी सुद्धा कायम बोलत असतो. त्यातला एक प्रश्न वारंवार अनेक जण विचारतात आणि तो प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो की 4 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवायची, त्यानंतर बंद करायची, शनिवारी रविवारी बंद करायची. अनेकांचा हा प्रश्न असतो की 4 वाजेपर्यंत काही होत नाही का, मग 4 नंतरच काही होणार आहे का, अशा मर्यादा सरकार का घालतंय? हा प्रश्न अनेक व्यावसायिक सध्या विचारतायत. नाही, आता हे कसं आहे की बाबा साधारणपणे 4-5 वाजेपर्यंत संपूर्ण आपण म्हणतो की जे काही असेल दिवसभरातली कामं ते लोक करत असतात. दुकानांचं असेल, व्यवसायाचं असेल, खरेदीचं असेल. आणि शक्यतो आपण म्हणतो की आता असा कोविडसारख्या परिस्थितीमध्ये तसं तर 8-9 वाजता दुकानं बंदच होतात. एक 2-4 तास अगोदर जर केलं तर तेवढीच गर्दी टाळण्याचा हा विषय, दुसरा काही विषय नाही. गर्दी होऊ नये आणि गर्दीचे ठिकाणं म्हणजे शेवटी हेच आहेत, दुकानं असतील, रेस्टॉरंट्स असतील, या ठिकाणी गर्दी होऊ नये एवढाच एक त्यातला प्रामाणिक हेतू आहे. दुसरा हेतू कुठलाही नाही आहे. आणि म्हणून आता ठीक आहे, जर आपल्याला अशी आता कसं आहे, रोज आपण बघतोय 6,000, 6,500, 7,000, 6 आणि 7,000च्या दरम्यान दररोजचे आपले पॉझिटिव्ह केसेस येत आहेत. आणि आता बरं होण्याचा वेग हा त्याच्यापेक्षाही दुप्पट आहे. 15,000, 20,000 दररोज बरे होतात. त्यामुळे 96-96% वर लोक बरे पण झालेले आहेत. आणि मला असं वाटतं की जर आपला हा जो कर्व आहे तो मागच्या महिन्याभरापासून प्लॅटो झालेला आहे. प्लॅटो म्हणजे एका ठराविक लेवलला आहे, तो खाली पण जात नाही आणि वर पण जात नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं एवढंच की जर खाली गेला तर नक्कीच हे निर्बंध शिथिल करता येतील. जर हे दररोज आता खाली जाण्याचा ट्रेंड सुरू झाला, 6,000 पेक्षा उद्या 4,000, त्याच्यानंतर 2,000, 1,000 असा जर ट्रेंड सुरू झाला तर कुणालाही असं वाटेल की हे लगेच रिलॅक्सेशन करण्याची आवश्यकता आहे. पण तसा तो जातानीचा दिसत नाही. म्हणून एक कॉशन म्हणून, एक काळजी म्हणून आपल्याला ह्या काही गोष्टी कराव्या लागतात. मला वाटतं की आपली जी काही भावना आहे, जी आपण जनतेची भावना कळवतायत आमच्या माध्यमातून सुद्धा, आम्ही ती नक्कीच वरिष्ठांना कळवू आणि त्या बाबतीतल्या योग्य त्या निर्णयाच्या संदर्भाने ते निर्णय घेतील. आणखी एक सर, वॅक्सिनच्या संदर्भातला प्रश्न आहे. बऱ्याच ठिकाणी सरकारी वॅक्सिन सेंटर जिथे आहेत तिथे वॅक्सिन उपलब्ध होत नाहीये, पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असं दिसतंय की खासगी रुग्णालयांमध्ये किंवा खासगी जे सेंटर्स आहेत तिथे मात्र वॅक्सिन उपलब्ध असते. त्यामुळे जर पैसे भरले तर तुम्हाला वॅक्सिन मिळेल अशी काहीशी परिस्थिती आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसतीये. यामागचं नेमकं कारण काय आहे? सरकारी सेंटर्सना होणारा लस पुरवठा कमी का होतोय आणि खासगीकडे लस कशी उपलब्ध असते? दोन्हीची लस पुरवठा करण्याचा विषय हा केंद्र सरकारचाच आहे.
मला म्हणायचं केंद्र सरकारने केलेलं धोरण असं आहे की कोवॅक्सिन असेल किंवा कोविशिल्ड असेल, ह्या दोन्ही लस उत्पादक जे आहेत त्यांनी जर 100 लस उत्पादन केली तर त्या 100 मधली 75 त्यांनी केंद्राला दिली पाहिजे आणि 25 त्यांनी देशभरातल्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्सला दिली पाहिजे, असं त्यांनी धोरण केलेलं आहे. आता जे हॉस्पिटल्स बुकिंग करतात आणि ते शेवटी नक्कीच सरकारला जे पैसे द्यावे लागतात एका लसीसाठी त्याच्यापेक्षा जास्त पैसे हे केंद्र सरकार पेक्षा सुद्धा कॉर्पोरेट हॉस्पिटल्स हे लस उत्पादकांना जास्त पैसे देतात. त्यामुळे पण तरी सुद्धा 25% वर त्यांनाही तिथे देण्याचा अधिकार नाहीये. तर ही जी लस आहे ही 25% प्रमाणात ही त्या राज्यांमध्ये येते, त्या हॉस्पिटल्समध्ये येते आणि मग ते त्या पद्धतीनं लसीकरण पुढे करतात. आणि 75% जी येते केंद्र सरकारकडे ते 75% लोकसंख्येप्रमाणे कदाचित ते प्रत्येक राज्याला वाटप करत असतात आणि त्याप्रमाणे जे लस आमच्याकडे येते ती आम्ही जिल्ह्यामध्ये आमच्या सरकारी केंद्रांमध्ये वाटप करतो आणि त्यातून ती लसीकरण होतं. म्हणून संपूर्ण जो काही भाग आहे हा सगळा भाग गती जर द्यायची असेल तर केंद्र शासनाने राज्यांना 75% जो सरकारी कोटा असतो त्याच्यामध्ये लस अधिक पुरवठा केला पाहिजे, हाच त्यातला खरा उपाय आहे. आणि माझी तीच नम्र विनंती नवीन आमच्या आरोग्यमंत्र्यांना, केंद्राच्या आरोग्यमंत्र्यांना निश्चित प्रकारे राहील. सर, कालच केंद्राच्या आरोग्य राज्यमंत्र्यांनी एक विधान केलंय की ऑक्सिजन अभावी देशात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री म्हणून तुम्ही जवळपास आता गेले 2.5 वर्ष ही सगळी परिस्थिती बघताय, हे विधान तुम्हाला पटतंय? नाही, मी राज्याच्या हद्दीपर्यंत एक नक्की सांगेल की आम्ही कधीही म्हटलेलो नाही की आपल्या राज्यामध्ये ऑक्सिजन कमी पडलं म्हणून कुणाचा मृत्यू झाला, असं आम्ही कधीही म्हटलेलं नाही. तसा कुठेही रेकॉर्डही नाही, तसं आमचं कुठलं स्टेटमेंटही नाही. आणि त्यामुळे पहिल्या वेव्हमध्ये साधारणपणे म्हणजे जवळजवळ जे काही लोकांचा मृत्यू झाला होता, नंतर दुसऱ्या वेव्हमध्ये साधारण जे मृत्यू झाले असतील त्यात कुठलेही मृत्यू हे ऑक्सिजन नाही मिळालं म्हणून नाही झालेले. म्हणजे महाराष्ट्रात ही परिस्थिती नव्हती असं तुमचं म्हणणं आहे. सर, अनेक मुद्दे होते महाराष्ट्रासंदर्भातले आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातले, जे मुद्दे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवले आणि त्याच्यावर तुम्ही सविस्तरपणे उत्तरं दिलीत. एबीपी माझाशी तुम्ही संवाद साधलात आणि या सगळ्या जनतेच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.